पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना जानेवारी महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही सुरू केले। अखेर 2,26,00,000 लाडक्या बहिणींची जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे हस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, आपल्या राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू होत्या, यासोबत या निवडणुकांचे निकाल लागायचे होते। तर आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका यासोबत निवडणुकांचे निकाल सुद्धा लागलेले आहेत। त्या अनुषंगाने आज 10 फेब्रुवारी मंगळवार पासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे हस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आज 10 फेब्रुवारी मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे जमा होत आहे। तर त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत, त्यामुळे जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा येऊ शकते। आता बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की निवडणुकींच्या अगोदर आचारसंहिता असते, तर या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागू होते, तर त्या आचारसंहितेमुळे हे पैसे सोडण्यासाठी अडचण येत होते। परंतु लाडक्या बहिणींनो, आता आचारसंहिता संपलेली आहे, यासोबत निवडणुका सुद्धा संपलेल्या आहेत। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेल्या असतील। परंतु लाडक्या बहिणींनो, यापुढे तुम्हाला अशा बातम्या ऐकण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण लाडक्या बहिणींना आजपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला होता। तर हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 1 डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी आणि 3 जानेवारी या 3-4 दिवसांच्या कालावधीमध्ये जमा करण्यात आलेला होता। त्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे डिसेंबरचा 18वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर सोडण्यात आलेला होता, म्हणजे 13 जानेवारी, 14 जानेवारी अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता सोडण्यात आलेला होता। आता तुम्हाला जानेवारीच्या 19 हप्त्याची चिंता लागलेली होती। तर बघा लाडक्या बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोडण्यात येणार होता। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालेलं होतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, राज्यामध्ये शोकांतिका पसरलेली होती। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता सोडण्यात आलेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणालाही कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत विचार करायला गेला तर लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून विचारपूस करत होते की आमच्या जिल्ह्यामध्ये कधीपासून जानेवारीचा हप्ता जमा होईल। परंतु लाडक्या बहिणींनो, आता काळजी करायची गरज नाही, कारण उशीर झाल्यामुळे 2 हप्त्यांचे 3000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत। काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये तर काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये सुद्धा मिळत आहेत। यासोबत ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होती, अर्धवट राहिलेली होती, तर त्यांची चिंता सुद्धा मिटलेली आहे। त्यांचे सुद्धा आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, विचार करायला गेला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडके बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम, तर हे तिघे दिलेला शब्द 100% पाळत असतात।
बघा या तिघांनी शब्द दिलेला होता की आम्ही ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही, ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरळीतपणे सुरू सुद्धा राहणार आहे. तर तो शब्द अखेर आता खरा ठरत आहे. लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देतच आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट 1500 रुपयांचा जानेवारी महिन्याचा 19 हप्ता जमा होत आहेत. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून जमा केला जात असतो. त्यामुळेच लाडक्या बहिणींना याला थोडासा उशीर लागत असतो. म्हणजेच आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी काही जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता वितरित होत आहे आणि लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत विचार करायला गेलं तर लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर बघूयात. जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि तुमचा बँक खाता या प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला 100% पैसे येतील. परंतु लाडक्या बहिणींनो विचार करायला गेला तर नवीन वर्षामध्ये काही महत्त्वाचे बदल होत असतात. त्याच पद्धतीने आता या 2026 सालामध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल, काही महत्त्वाचे नियम लागू सुद्धा झालेले आहेत. एकंदरीत विचार करायला गेला तर नवीन वर्षामध्ये कोणकोणते बदल, कोणकोणते नियम लागू होत आहेत याचीच माहिती आपण सांगत आहोत. जर तुम्ही खरोखर लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत. ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा केला जाईल. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली नसतील त्यांना पैसे मिळणार नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. आता बघा लाडक्या बहिणीनं कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे त्यावरती आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार काही महत्त्वाच्या पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसली काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत विचार करायला गेला तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाही. जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमचा बँक खाता या बँकांपैकी असेल तरी पण तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण सर्वात अगोदर या नवीन वर्षामध्ये कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर या पात्रतांची माहिती सांगत आहोत. यासोबत कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत त्या नियमांची माहिती सांगत आहोत. यासोबत लाडक्या बहिणींनो आज सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत आणि कोणाला पैसे मिळणार नाहीत याविषयी सुद्धा माहिती देतच आहे. जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमचे जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली आहे. परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील अशा प्रकारच्या भरपूर बातम्या व्हायरल झालेल्या होत्या. परंतु प्रत्यक्षामध्ये बहिणींना पैसे मिळत नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होता. परंतु आता या सर्व लाडक्या बहिणींची नाराजी दूर होत आहे. लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. आता बघा लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तर एकंदरीत आपण या जिल्ह्यांची, या बँकांच्या यादी सविस्तर पाहत आहोत. जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाते या बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळत आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना या KYC विषयी काही महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली होती, अर्धवट राहिलेली होती त्या लाडक्या बहिणींना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. त्यांचे जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे. यासोबत त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळालेले नसतील तर त्यांची नोव्हेंबर डिसेंबरची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे. त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांची, बँकांची यादी
पाहणार आहोत। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये मिळवण्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्या पात्रता सुद्धा बघून घेऊयात। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण कोणकोणत्या पात्रता आहेत, कोणकोणत्या अटी शर्ती आहेत, कोणकोणते नियम आहेत तर त्यावरती नजर टाकूयात। जर तुम्ही या नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण पात्रता पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना पात्रता पाहण्याच्या अगोदर सर्व मिळून किती पैसे मिळणार, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का आणि कोणाला पैसे मिळणार नाहीत याविषयी सुद्धा माहिती देतच आहे। तर बघा लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी उत्पन्नाची अटीमध्ये बसत असतील त्यांना पैसे मिळणार आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी उत्पन्नाच्या अटीमध्ये बसत नसतील म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असेल त्यांना पैसे मिळतील। यासोबत दुसरी अट म्हणजे लाडक्या बहिणींकडे ज्या 4 चाकी गाडी असेल त्यांना पैसे मिळणार नाही, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांना पैसे मिळणार आहेत। यासोबत ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील त्यांना पैसे मिळणार आहेत। यासोबत ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत। एकंदरीत सांगायचं झालं तर जुन्याच पात्रता आहेत, फक्त याच्यामध्ये थोडेफार बदल करण्यात आलेले आहेत। जसं की तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, वयाची अट 65 पेक्षा कमी तुमचं वय असायला पाहिजे। अशा जुन्या पात्रता, नवीन पात्रता अशा पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे राज्यातील ज्या लाडक्या बहिणी जुन्या पात्रतांमध्ये नवीन पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे। त्या लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी शब्द दिलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही, अजून पुढचे जेवढे पण काही वर्ष शिल्लक आहेत तेवढे सर्व वर्ष आम्ही लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू सुद्धा ठेवणार आहोत। आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात, लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीने सुरू आहे। ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू राहणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल तर तुम्हाला सुद्धा लक्षात आलेलं आहे की ही लाडकी बहीण योजना आता कसल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो आपला लाभ सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी काही महत्त्वाची कामे करावी लागतील, अन्यथा जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तुमच्या बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार। आता बघा लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे डीबीटी। बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केला जात असतो। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो आपले आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे। ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्या सर्वांना पैसे मिळत राहणार आहेत। यानंतर दुसरं काम म्हणजे बघा जर तुम्ही KYC केलेले असेल तर काळजी करायची गरज नाही, परंतु ज्यांची KYC चुकलेली असेल त्या लाडक्या बहिणींना 100% काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत आहे। यासोबत लाडक्या बहिणींना आपल्या बँक खात्याची KYC सुद्धा करायची आहे। तर अशी महत्त्वाची कामे करायची आहेत। ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करतील त्या लाडक्या बहिणींना 100 आणि 101% पैसे मिळत राहतील। त्या लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना ही झाली महत्त्वाची कामे। आता आपण डायरेक्ट महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळत आहोत। तर एकंदरीत कोणत्या बहिणींना आज पैसे मिळतील, कोणत्या बहिणींना उद्या, कोणत्या बहिणींना परवा हे सुद्धा आपण वाचून दाखवणार आहोत। म्हणजे जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही। यासोबत लाडक्या बहिणींना आपल्या राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता जमा करणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या आदिती तटकरे मॅडम महिला व बालिका सेवाच्या मंत्री आहेत। तर या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे असणाऱ्या या आदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी त्यांच्या हाताला काहीतरी चालना मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून या आदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आता खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर या लाडक्या बहिणींना आता या आदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। त्यांची खऱ्या अर्थाने
भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहणार आहोत. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर काही गोष्टी तुम्ही लक्ष देऊन ऐकायच्या आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला होता, परंतु अजून अजितदादा जिवंत आहेत अशा पद्धतीची माहिती फिरत आहेत. तुम्हाला सुद्धा काय वाटतं की अजितदादा जिवंत असू शकतात की नाही हे सुद्धा आम्हाला कळवायचं आहे, कारण विविध सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहेत की अजितदादांना लपवून ठेवण्यात आलेलं आहे, अजितदादांच्या जीवाला धोका होता, अजितदादा अशा पद्धतीने लपवून बसणार नाहीत असं तर आम्हाला वाटतं, परंतु असं पण काही असू शकतं याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा काय वाटतं हे आम्हाला कळवायचं. परंतु लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला विचार केला तर लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500, 6 महिन्यांचे 9,000 रुपये, 9 महिन्याचे 12,000 रुपये आणि वर्षाचे 18,000 रुपये अशा पद्धतीने प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळत आहेत. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणी आता खुश झाल्यात आहेत. लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे. आणि लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना काय अशी तशी लगेच बंद होणार नाही, तर ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने वर्षानुवर्ष सुरू राहणार आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, भरपूर दिवसांची अखंड आता प्रतीक्षा संपत आहे. राज्यातील सुमारे 2,26,00,000 लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहणार आहोत. त्याच्या अगोदर काही गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायच्या आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या बहिणी गरजू असतील त्या बहिणींना आम्ही 100% पैसे देणार आहोत. परंतु ज्या लाडक्या बहिणी गरजू नसतील, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये पात्रतांमध्ये बसत नसतील, त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण सर्वात अगोदर पात्रता, नियम, अटी शर्ती पाहणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या आधार कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजे, तुमच्या बँक खात्याची KYC केलेली असायला पाहिजे. अशी महत्त्वाची कामे जर तुम्ही केलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही. तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. आता बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहून घ्यात. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पाळत असतात. यांनी शब्द दिलेला होता की आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 रुपयावरून 2,100 रुपये देऊ, म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची रक्कम हे 2,100 रुपये करू, अशा पद्धतीचा शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेला होता. तर तो शब्द आता लवकरच पूर्ण होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे त्याविषयी सुद्धा माहिती देत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेलं तर लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस करत होत्या की दादा अख्खा महिना आता संपून गेला, परत या ठिकाणी आता फेब्रुवारी महिना सुद्धा असा संपून जाईल, मग आम्हाला जानेवारीचे पैसे येतील की नाही, का लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे का सरकारकडे काय पैसे नाहीत का, अशा पद्धतीची विचारपूस लाडक्या बहिणी करत होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला यापुढे अशी विचारपूस करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. आता बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहून घेऊयात. परंतु कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत यावरती सुद्धा नजर टाकूयात. बघा, ज्या लाडक्या बहिणी गरजू नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. अशा पद्धतीने या पात्रता आहेत. या पात्रतांमध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर पैसे येतील, परंतु जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामधील पुणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया
चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर, धाराशिव अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात. तर या सर्व लाडक्या बहिणींना लवकरच जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येतील, परंतु KYC केलेले नसेल तर KYC करा, आधार कार्ड लिंक करा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काही दिवसांमध्ये पैसे जमा होतील.